मेक इन इंडिया मायक्लिपमुळे पुण्यात पहिली यशस्वी टियर प्रक्रिया, महाराष्ट्राच्या हृदय सेवेत मोठी झेप. पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठी कामगिरी. मेरिल लाईफ सायन्सच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत विकसित मायक्लिप टियर प्रणालीच्या मदतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच यशस्वी उपचार पार पडले आहेत. हरदास हार्ट केअर पुणे येथे 64 वर्षीय बापू इंगळे यांच्यावर ही प्रक्रिया करण्यात आली. ते गेल्या 2 वर्षापासून तीव्र मायट्रल रेगर्गिटेशन या आजाराने त्रस्त होते, म्हणजे हृदयाच्या झडपेमधून रक्त उलट दिशेने गळणे. शस्त्रक्रियेऐवजी केवळ मांडीतील एका लहान छिद्रातून करण्यात आलेल्या या मिनिमली इन्व्हेसिव्ह टियर प्रक्रियेला सुमारे 1 तास लागला. डॉक्टर सुहास हरदास यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही प्रक्रिया रुग्णांसाठी जीवनदायी ठरली. बापू इंगळे आता पूर्णपणे सुदृढ असून त्यांनी आपली दैनंदिन कामे देखील पुन्हा सुरू केली आहेत. हे यश केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी मेक इन इंडिया आरोग्य क्षेत्रातील मोठी झेप ठरली आहे. मायक्लिप टियर प्रणालीमुळे हृदयविकारांनी त्रस्त हजारो रुग्णांना शस्त्रक्रियेविना नवे जीवन मिळू शकते. हेच या यशाचं खऱ्या अर्थाने महत्व आहे. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जय श्री डिंबळे. नावाची जी डिव्हाइस आहे ती सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन मध्ये वापरण्यात येते आणि ज्या वेळेस सर्जरी फार मोठा धोका पोज करू शकते किंवा वृद्धापकालात किंवा हृदय जर फार कमजोर झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये ओपन हार्ट सर्जरी मायट्रल रिगर्जिटेशन करता फार धोक्याची असू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये मायक्लिप जी इझिली ऍक्सेसिबल आहे, टू सम एक्सटेंट अफोर्डेबल पण आहे, अशा परिस्थितीत मला असं वाटतं की मेरिलनी जे काही प्रयत्न केलेत ते अत्यंत वाखाणण्यासारखे आणि ही क्लिप फार सुलभ आणि फार सोप्या पद्धतीने वापरण्यात येते. धन्यवाद. ज्यावेळेस मायट्रल व्हॅल्व्ह लीक व्हायला लागतो त्यावेळेस त्याचा ओव्हरऑल डायमीटर फार मोठा झालेला असतो. हा डायमीटर रिड्यूस करण्यासाठी त्या 2 झडपेचे जे लिफलेट्स असतात ते जर एकत्र करून क्लिप केले तर हा डायमीटर कमी होतो आणि लिकेज कमी होतं किंवा थांबतं. आता किती पेशंट बसवले तुम्ही? मी स्वतः साधारणतः एक 6 पेशंट्स मध्ये झालेलं आहे. रिकव्हरी कशी होते पेशंटची, म्हणजे सांगितलं किती दिवसात? मी सांगितल्याप्रमाणे पेशंट साधारणतः वॉर्डमध्येच 12 तासानंतर चालायला लागतो आणि 24 तासानंतर किंवा 36 तासानंतर पेशंट घरी गेलेला असतो. वयोमर्यादा काय? कोणती व्यक्ती वय ही एक अट झाली, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कधी जर हृदय फार कमजोर असेल तर ते वयाच्या 45व्या वर्षी पण असू शकतं. पण साधारणतः मायट्रल रिगर्जिटेशन जर वयाच्या 65 किंवा 70च्या पुढे असेल आणि जर लिकेज खूप असेल तर अशा व्यक्तींनी मायक्लिपचा जरूर विचार करावा. थँक्यू.